गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यासाठी साताऱ्याच्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली। पोलिसांनी घातलेल्या निर्बंधांचा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला। यावर उदयनराजेंनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना फोन करत विसर्जन मिरवणुकीसाठी रात्री 12 वाजेपर्यंत नाही तर रात्री उशिरापर्यंत डॉल्बी आणि डीजे चालू ठेवण्यासंदर्भात चर्चा केली। याचबरोबर सातारा सांस्कृतिक परंपरा जपणारा जिल्हा आहे, त्यामुळे पोलिसांनी गणेश मंडळांना सहकार्य करण्याची विनंती ही खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या हटके शैलीत केली। यावेळी खासदार उदयनराजे भोसले काय म्हणाले पाहूया सविस्तर। तर या सगळ्या कार्यकर्त्यांचं चालू बरोबर सगळ्यांचं म्हणणं आहे की वरच्या रस्त्यानेच मिरवणूक चालू। हो, मग ते तुम्ही जाऊन उद्या म्हणजे एसपीशी परत बोलतो। उद्या प्रमुख जे लोक आहेत त्या लोकांनी प्रमुख जे मंडळाचे जे थोडेफार आहेत सगळे आता जायची गरज आवश्यकता नाही, कारण एसपीशी साहेबांची भेट बोलतो मी त्यांच्याशी। मग तुम्ही बोलतो ना, आता बोलू। कुठे आहे जरा फोन माझा, कुठे आहे? लाड्या आगमनच्या गाड्या जप्त झाल्या, गाड्या एक जप्त केल्या त्यांनी 5 गाड्या, ते बघू नंतर सावगुड पोलीस बघू ते काय कुठे जातं। हे तुम्ही तुमचं हां एसपी साहेब ते आता तुम्ही ऑफिसला आहात काय? ते ठराविक सगळे आणखी सगळे नाही 5-6 लोक येतील आणि रूटच्या संदर्भात जो पहिल्यापासूनचा रूट आहे त्यात बदल करू नका हो। ते केव्हा मग ते येऊन बोलते, जरा बघून घ्या। आपण हाईटचे गणपती ते पाठवा खाली, तसेच जे नाही त्यांना इकडनं पाठवा। मग असंच करावं लागणार ना। ठीक आहे, चल। तुमचं म्हणणं काय की लवकर आटपतं घ्यायचं। मी एसपी साहेबांशी बोललो की हा सण वर्षातनं एकदा आहे। प्रत्येकाच्या मंडळाचे जे कार्यकर्ते असतात ते अत्यंत उत्साहात असतात आणि त्यामुळं कुठल्याही काय इथं काय गुन्हा घडत नाही, काय नाही। किंबहुना ह्या सर्व बाबींचा विचार करता कोर्टाचे जे काय जजमेंट दिलंय की साधारण पहिले म्हणजे शेवटचे 5 दिवस सोडले तर 10 वाजेपर्यंत परवानगी डॉल्बीची आहे। पुण्यात घ्या, मुंबईत घ्या, सगळ्या ठिकाणी चालूच आहे, तेव्हा ती परमिशन तुम्हाला आहेच। आणि शेवटचे 5 दिवस 12 वाजेपर्यंत कोर्टाचाच आदेश आहे। आणि 17 तारखेला तुमची जी मिरवणूक आहे त्या संदर्भात मी त्यांच्याशी बोललो आणि सांगितलं 12 वाजेपर्यंत मिरवणूक थांबवायची, परत संपूर्ण मंडळाचे गणपती तिथं रस्त्यावर सोडायचे आणि परत 6 वाजता ते कुठल्या हिशोबात बसतं। त्यामुळं माझं प्रामाणिक मी त्यांना सांगितलं योग्य नाही, परत दुसऱ्याची ट्रॅफिक आणि हे ते सगळ्याच म्हणजे फार वाताहत होऊन जाते। तर तुम्ही सलग तुमची मिरवणूक काढा, डॉल्बी वाजवा, डेसिमल जे आहे त्याच्या डेसिमलच्या हिशोबानेच वाजवा। फक्त लेझर बिझर काय अलाउड नाही, कारण की बऱ्याचशा लोकांचं म्हणजे थोडंसं नजरेवरती परिणाम झाला आहे। आणि 17 आणि 18 16-17 हे ज्या 2 दिवस ना 16ला तुम्ही चालू केलं की 17पर्यंत चालू होते, म्हणजे सगळे एक संलग्नच गेलं पाहिजे ना। कुठला हिशोब आहे की मध्येच मिरवणूक बंद करायची पण सकाळी चालू केली, असं चालणार नाही। सगळी कुठं असं कुठं होत नाही।
पुण्यात होत नाही, मुंबईत होत नाही, बाकी कुठल्याही शहरामध्ये होत नाही. मग आपलं सातारा का अपवाद पाहिजे? तर सातारची तर चांगली सांस्कृतिक परंपरा आहे. त्यामुळं तुम्ही सुद्धा आता थोडंसं भान राखलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे पोलिसांना. कारण तसं पाहायला गेलं तर आहे तरी किती पोलीस. शेवटी एक लक्षात घे, आपलं काय UP बिहार नाही आहे. ते असतं तर कदाचित मी फोन पण केला नसतं. पण आपल्याला हे आपलं महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणा आहे. आणि त्यामुळं पोलिसांचा जर फोर्स बघितला तर तेवढासा पोलीस फोर्स अख्ख्या जिल्ह्याला पुरेसा नाही आहे. त्यामुळे आपण सहकार्याच्या भूमिकेत जर राहिलो नाही तर इथलं पण UP बिहारच होणार. आपण राहतो आणि त्यामुळे पोलिसांना माझी कळकळीची विनंती आहे, या सगळ्या गोष्टींचं आपण भान ठेवला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये लोक कॉपरेट करतात पोलीस डिपार्टमेंटला आणि करत राहणारच. जर अतिरेक झाला तर लोकसुद्धा मग ऐकण्याच्या पलीकडे गेल्यानंतर मग मी सुद्धा सांगून किंवा कोणी जरी विनोद केलं तर त्याचा काहीही फरक पडणार नाही. तेव्हा पोलिसांचं सहकार्य सगळ्या पोलिसांना पोलीस डिपार्टमेंटनी वेगवेगळे जे पोलीस स्टेशन आहेत, केवळ सातारा नाही तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात प्रत्येकाने त्याची दखल घ्यावी. अनुचित प्रकार जर काय पोलिसांकडनं लाठीचार्ज घडलं तर आरेला कारे समजा उत्तर देता येतं, पण लोक मुलं देणार नाही. पण जास्त जर एखाद्या डोक्यात बसली आणि हे केलं आणि कारण नसतं तर मी एवढंच सांगेन, मुंबई जर कोण म्हणजे मला धाडस करणार नाही, पण एक कार्यकर्ता म्हणून एक मंडळाचा असतो आणि मला बसली तर मी देवा शपथ त्यालाच सोडणार आहे, कोणी पण असू दे. पण ह्या भूमिकेत तुम्ही जाऊ नका, आता अगोदरच तुम्ही सगळ्यांना बडवलं. त्यामुळे आता जावा गपगुमान आणि तुमच्या तिथं लोकांना 10 वाजेपर्यंत वाजवा. 10 वाजेपर्यंत त्यांना जरा विश्रांतीची वेळ असते. 10च्या आत कोण झोपत नाही आणि तुम्ही तर काय झोपणार आहे मला माहिती आहे, पण 10 वाजता बंद करा. 5 दिवस शेवटचे 5 दिवस तर आहे 12 आणि मिरवणुकीला डॉल्बी लावायची ना. मग काय त्याशिवाय मिरवणूक सगळे लावायचे, पाटे संपच तोपर्यंत सकाळी पाटेपर्यंत. चला, शेवटच्या दिवशी महाराज किती वाजेपर्यंत टायमिंग राहील काय मिरवणुकीचा वाद्यासाठी? टाईम काय असेल? टाईम काय आज सगळ्यांनी शेवटी कसं आहे, आता त्यांचं टाईम काय मला माहीत नाही, पण मिरवणुकीचं टाईम काय तुम्ही ते ठरवणार का? नाही असं काही नसतं. मग तुझी संलग्न चालू करा, तेव्हा बघू काय व्हायचं. महाराष्ट्रात ते दुसरा एक मिरवणुकीचा मार्ग बदलला गेला. आता शेती आपल्या कमानीवर बसून सरळ खाली जायचं, शेती चौकात जायचं. शेती चौकातनं